सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरूच आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। गेल्या 6 ते 7 दिवस पडलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे। आठवडाभरापासून सांगली आणि सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहावयास मिळतं। काल 19 फुटावरती असणारी पाणी पातळी आज सकाळी सांगलीमध्ये 24 फुटावरती पोहोचलेली आहे। कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे सांगली जिल्हा प्रशासन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सतर्क मोडवर आलेली आहे। त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या गावांना तसेच या पूरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण सांगलीच्या अंकली या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा हरिपूर येथे संगम होतो आणि ते पाणी अंकली मार्गे पुढे कोल्हापूर त्यानंतर कर्नाटकामध्ये हे पाणी वाहत जात असतं। मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं। काही ठिकाणी कृष्णेची पाणी पातळी देखील वाढली आहे, तसेच कृष्णा नदी काही ठिकाणी पात्राबाहेर पडल्यास देखील पाहाव्यास मिळतं। तसंच सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 6 दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे। वारणा नदी सध्या पात्राबाहेर पडलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील नदीकाठावर असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सकाळपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे, परंतु सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या पावसामुळे मात्र कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचं पाहावयास मिळतं। सध्या सांगलीमध्ये 24 फुटावरती कृष्णेची पाणी पातळी आहे। यामध्ये सायंकाळपर्यंत आणखीन वाढ होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये एक एनडीआरएफची तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि सांगली जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहावयास मिळतं। कॅमेरामॅन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।